हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजचा जो आपल्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की तलाठी पद भरतीचे जे मेरिट आहे किंवा जो कट ऑफ आहे मित्रांनो, ते 2 अंकी लागू शकतं का? जर काही विद्यार्थ्यांना 2 अंकी मार्क्स मिळाले असतील ऑनलाईन परीक्षेमध्ये तलाठी भरतीची जी तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा झाली त्याच्यामध्ये जर काही विद्यार्थ्यांना 2 अंकी गुण मिळाले असतील तर त्यांना चान्स भेटू शकतो का किंवा त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं का, याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे। तर बघा मित्रांनो, तुमच्या समोर ही तलाठी भरतीची ऍडव्हर्टाइज ओपन केलेली आहे, म्हणजे जाहिरात आहे मित्रांनो। यामध्ये सर्व प्रकारचे गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत मित्रांनो, त्या तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम मित्रांनो या ठिकाणी तुम्ही समजून घ्या, तुमचा जो तलाठी भरती 2023 चा पेपर झालाय ऑनलाईन, तर त्याच्यामध्ये विषय कोणते होते? तर बघा, मराठीसाठी 25 प्रश्न होते आणि 50 गुण। त्यानंतर विषय होता इंग्रजी, 25 प्रश्न 50 गुण। त्यानंतर तिसरा विषय होता सामान्य ज्ञान, 25 प्रश्न 50 गुण। आणि त्यानंतर चौथा विषय होता बौद्धिक चाचणी अंकगणित, 25 प्रश्न 50 गुण। असे सर्व 50-50 मिळून मित्रांनो तुमचे टोटल जे तुमचे प्रश्न होते मित्रांनो ते 100, आणि टोटल जे परीक्षा झाली मित्रांनो ती 200 गुणासाठी तुमची परीक्षा झाली होती मित्रांनो। तर आता विषय असा आहे की 2 अंकी मेरिट लागू शकतं का? म्हणजेच मित्रांनो 200 मार्कापैकी तुमचं 2 अंकी जर तुम्हाला मार्क मिळाले असतील तर तुमचं सिलेक्शन होऊ शकतं का, याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत संपूर्ण अपडेट शेअर करणार आहे। त्यापूर्वी एक रिझल्ट संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो, ती अपडेट सर्वप्रथम मित्रांनो तुमच्या सोबत मी या ठिकाणी शेअर करतो। तर अपडेट बघा मित्रांनो अशी आहे, परीक्षेची जी संख्या होती ती फार मोठी होती, त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे। पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल, तसेच जानेवारी पर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे मित्रांनो। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीमध्ये तुमचे जे टोटल फॉर्म आले होते ते आलेले आहेत 10,41,000। टोटल वॅकन्सी होत्या 4,666, आणि एक्झाम म्हणजेच परीक्षा दिली विद्यार्थ्यांनी 8,64,960, आणि अबसेंट जे विद्यार्थी होते ते होते 1,77,000। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीचा तुमचा निकाल लवकरच लागणार आहे। सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे नॉर्मलायझेशनचे गुण समजतील, त्यानंतर मित्रांनो तुमचा ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होईल। पेसा केस संदर्भातील सुप्रीम कोर्टाचा निकाल एकदा जाहीर झाला की लगेच मित्रांनो तुमचा तलाठी पदभरतीचा निकाल जाहीर होईल, म्हणजे सरासरी मित्रांनो 10 किंवा 11 जानेवारीला तुम्हाला निकाल पाहायला मिळेल ऑनलाईन पद्धतीने। ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा, तुमचं मेरिट 2 अंकी लागेल का, या मुद्द्यावरती मी येतोय। तर त्याविषयी बघा, या ठिकाणी एक 8 नंबर पेज आहे, त्यावरती महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। तर बघा, हा 5 नंबरचा मुद्दा आहे, शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग। तर या मध्ये बघा, तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील। तर बघा, तुमची जी परीक्षा होती मित्रांनो ती 200 मार्काची होती, आता मी तुम्हाला सांगितलं। ठीक आहे, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला पास होण्यासाठी कमीत कमी 200 गुण मिळवायचे आहेत। तर या ठिकाणी बघा, जर आपण याचे 45% गुण काढले तर बघा ते किती होतात, 90। म्हणजे जर तुम्हाला 90 मार्क्स असतील तर तुम्ही काटावरती मित्रांनो या परीक्षेमध्ये पास झालाय, नावाला मित्रांनो म्हणजेच पास झालेला आहे पण पास आहात। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 45 गुण मिळालेत। तर आता महत्त्वाचा मुद्दा आहे, 90, 92, 94, 96, 98 असे मार्क जर तुम्हाला असतील, म्हणजेच तुम्हाला जर 2 अंकी मार्क असतील तर तुम्हाला चान्स भेटू शकतो का, किंवा तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ शकतं का? तर याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सर्व माहिती शेअर करणार आहे। तर बघा, तुमचं नाव येणार नाही मित्रांनो, तुम्हाला चान्स भेटणार नाही। ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो 100 पेक्षा कमी मार्क आहेत ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्टली अपात्र होतील, कारण की तुम्हाला माहित आहे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये अर्ज आलेत, त्यामुळे अजिबात चान्स नाही मित्रांनो एवढं कमी मेरिट लागण्याचं। आणि असं पण मित्रांनो, तुमचा जो पेपर होता तो 200 मार्काचा होता, त्यामुळे तुम्ही कॉमन सेन्स किंवा तुम्ही विचार करा मित्रांनो, 200 पैकी एवढं निम्म मेरिट, हाफ मेरिट कसं लागू शकतं किंवा 2 अंकी लागू शकतं का? जर 120 मार्काचा पेपर असता किंवा 130 मार्काचा असता, 120-30, तर मित्रांनो 2 अंकी मेरिट लागले असते। परंतु 200 मार्काचा पेपर असल्यामुळे मित्रांनो एवढं कमी मेरिट लागणार नाहीये, त्यामुळे मित्रांनो 2 अंकी तुमचं मेरिट लागणार नाही, हे तुम्ही डोक्यामधून काढून टाका। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो 100 किंवा त्यापेक्षा कमी गुण आहेत ते डायरेक्टली अपात्र होतील। म्हणजेच थोडक्यात सांगतो मित्रांनो, तर बघा, 100 मार्क वाले किंवा त्यापेक्षा कमी असणारे पण विचारतात माझा नंबर येईल का। आता तुम्हीच विचार करा, जर नॉर्मलायझेशन झाले तरी 10 ते 12 मार्क वाढू शकतात, तर मेरिट मध्ये नाव येऊ शकतं का? सगळ्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरपूर आले, त्यामुळे कॉम्पिटिशन आहेच, त्यामुळे 100
98, 90, 80, 60, 50 आणि ज्या विद्यार्थ्यांना 90 पेक्षा कमी मार्क आहेत ते तर 100% अपात्र आहेत, तुम्हाला माहित आहे. कारण की कमीत कमी 45% गुण घेणे अनिवार्य आहे पास होण्यासाठी. त्यामुळे मित्रांनो 100 पेक्षा कमी जरी मार्क्स असतील तर तुमचं सिलेक्शन अजिबात होणार नाही, डायरेक्टली विद्यार्थी ते अपात्र होतील. हे लक्षामध्ये घ्या मित्रांनो. ठीक आहे, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि तुमचा कोणता डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारा. थँक्यू सो मच, धन्यवाद.